दिसायला जरी एखादी गोष्ट सोपी वाटत असली, तरीसुद्धा ती तितकीच सोपी असेल असं नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक स्ट्रगल असतो आणि तो स्ट्रगल कधीही छोटा किंवा मोठा नसतो. तर त्यामागची खरी भावना, स्वप्नही नेहमी मोठी असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तिचं रोजचं आयुष्य जगत वेगळं काही करू पाहते, त्यावेळेला त्या व्यक्तीसाठी कुठलीही गोष्ट करणं अशक्य नाही. ती प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून अगदी प्रयत्न करते. आज लोलोला स्कूलमधून आणल्यानंतर दुपारी आराम न करता मी घरातली थोडी छोटी-मोठी कामं जी असतात, तर ती करायला घेतली आणि त्याच नंतर ना मला सुचलं की तुमच्यासोबतही या गोष्टी शेअर कराव्या. त्याचमुळे ना माझा रोजच्या आयुष्यातला स्ट्रगल तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये इन शॉर्टमध्ये शेअर करणार आहे. लोकांना नेहमी दिसतं की फक्त व्हिडिओ बनवणं आणि तो व्हिडिओ अपलोड करणं इतकंच दिसतं. पण खरंच त्या व्हिडिओमागचा स्ट्रगल फार कमी जणांना दिसतो किंवा कमी जणांना जाणवतो. कारण प्रत्येक गोष्ट दिसणारी जितकी सोपी दिसते ना, तितकी ती सोपी नसते. एखादी गृहिणी जेव्हा तिचं रोजचं आयुष्य जगत असते, मुलांना सांभाळते, घर सांभाळते, तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित अशा पार पडत असते आणि त्यासोबत ती तिचं स्वप्न जेव्हा जगते ना किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी ती जेव्हा प्रयत्न करते ना, त्यावेळेला तिला खूप स्ट्रगल करावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण ते स्वप्न तिचं असतं आणि ते पूर्ण करायची जबाबदारी ही तिचीच असते. त्यामुळे तिला घरातल्या तर जबाबदाऱ्या पार पाडायच्याच आहेत. त्यासोबत ना तिचं स्वप्न देखील पूर्ण करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे YouTubeवरती गेले अनेक वर्ष मी काम करते. पण पाहिजे तशी मला YouTubeवरती ग्रोथ नाही आहे. Instaवरती आता थोडी-थोडी ग्रोथ मला यायला लागलेली आहे. त्याचबरोबर मी एक नवीन बिझनेस पेजसुद्धा ओपन केलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. एका वेळेला मी खूप सारे अकाउंट ऑपरेट करते. Facebook, Instagram, YouTube. YouTubeवर सुद्धा 2 चॅनल आहेत. त्याचबरोबर Instaवरती 2 चॅनल आहेत. त्याचबरोबर Facebook अकाउंट या सगळ्या गोष्टी करत असताना खूप सारा रोजचा स्ट्रगल मला माझ्या आयुष्यात करावा लागतो. आणि एवढ्यावरच थांबत नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी ना एक वेगळा स्ट्रगल आहे. तुम्ही Insta पेजचं घ्याल ना, बिझनेस पेजचं, तर त्याच्यामागे सुद्धा ना खूप स्ट्रगल आहे. म्हणजे लोकांना फक्त इतकंच दिसतं, की आपण साड्या फक्त सेल करतो पेजवरती. पण तो स्ट्रगल तिथपर्यंत मर्यादित राहत नाही. तर त्या साड्यांचे फोटो काढणे, त्याचबरोबर आलेल्या इन्क्वायरीला आन्सर करणं किंवा जेव्हा ऑर्डर येते, तेव्हा ऑर्डर आल्यापासून तोपर्यंत जोपर्यंत ती साडी त्या व्यक्तीच्या हातात पोहोचत नाही, तोपर्यंतचा खूप सारा स्ट्रगल असतो. हे सगळ्यांनाच माहीत नाही पडत, कारण प्रत्येकजण ती गोष्ट करत नसतो. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट सोपी वाटते. पण खरं तर ना, ही गोष्ट सोपी नाही आहे. त्याचबरोबर ना, YouTubeसाठी जेव्हा मी शूट करते, एडिटिंग करते, थंबनेल करते बनवते, अपलोड करते, यामागे सुद्धा ना खूप खूप सारा स्ट्रगल आहे. म्हणजे अगदी 1 मिनिटाचा YouTubeचा जो शॉर्ट व्हिडिओ असतो ना, तो शूट करण्यासाठी पण कधी-कधी ना दिवसातले 7-8 तास द्यावे लागतात. कारण तुम्हाला फक्त दिसतो तो 60 सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ, पण त्यामागे ना स्ट्रगल खूप असतो. कधी-कधी इतका थकवा येतो, कधी-कधी वेळ पण अपुरा पडतो. पण नेहमी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे एक स्वप्न, की आपण जे सुरू केलेलं आहे, जे काही करण्याचं आपण ध्येय ठेवलेलं आहे, तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ना, ते सगळं करावं. करणार मी असा विचार करून पुन्हा उभी राहते. आणि हा जो प्रवास आहे ना, जितका सोप्पा दिसतो, तितका सोप्पा खरंच नाहीये. मला सुद्धा सुरुवातीला वाटायचं, की YouTube चॅनल ओपन केल्यानंतर खूप सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पण खरंच सोप्या नाहीयेत. जोपर्यंत ती एखादी गोष्ट आपण ठरवलेली पूर्णत्वाला नेत नाही ना, तोपर्यंत ना जणू देवसुद्धा आपली परीक्षा घेत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चॅलेंजेस असतात आणि ते चॅलेंजेस पार करत पुढे जायचं असतं आणि हे सगळं पार करून जो टिकतो ना, तोच खरा जिंकतो, असं म्हणायला काही हरकत नाही. एक दिवस माझ्याही कष्टाचं काही ना काही फळ नक्कीच मला मिळेल. तोपर्यंत एक-एक पाऊल मी पुढे टाकतच राहणार आहे आणि कधीही हार मारणार नाही. कारण एक मी आई तर आहे, गृहिणी तर आहे, पण त्याचसोबत ना मी एक स्त्री आहे. मला सुद्धा माझा आत्मविश्वास जागृत ठेवायचा आहे. त्याचबरोबर आत्मसन्मान जपायचा आहे आणि त्यासाठी ना स्वतःचं अस्तित्वसुद्धा जपायचं आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न करायचा आहे. ते म्हणतात ना, ड्रीम्स डोंट वर्क अनलेस यू डू. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीत ना, काहीच होऊ शकत नाही. प्रत्येक दिवसामागे ना खूप सारा स्ट्रगल असतो
आणि त्या स्ट्रगलनंतर एक दिवसाच्या एंडला समाधानसुद्धा असतं, की आपण एखादी गोष्ट पूर्ण पार केलेली आहे किंवा पूर्ण कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे जेव्हा मी छान व्हिडिओ अपलोड करते, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर खरंच तुम्ही लाईक करायला विसरू नका. कारण तुमच्या एक लाईकने खूप खूप सारं प्रोत्साहन मिळतं पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करत चला चॅनलला. खूप जण असे आहेत, की व्हिडिओज बघतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि माझा स्ट्रगल तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही अंदाजासुद्धा लावूच शकता. घर सांभाळते, मुलांना पाहते, मुलांना शाळेत सोडणं, आणणं, त्याचबरोबर Insta पेज, YouTube, Facebook, डेली व्लॉगिंग या सगळ्याच गोष्टी रोजच्या आयुष्यात मी करत असते आणि यापुढेही करत राहणार आहे. तर यासाठी मला सपोर्ट करा नक्कीच. छोटासा एक व्हिडिओ होता आजचा. पण खरंच माझ्या मनातल्या गोष्टी होत्या. अगदी एखाद्या मैत्रिणीला सांगावं तशा प्रकारे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अपेक्षा करते तुम्हाला छोटासा माझा आजचा व्हिडिओ इन्स्पायर करून गेला असेल. नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अजून काही नवीन करायचं असेल किंवा करू पाहत असाल तर नक्की करा. कारण प्रत्येक गोष्टीमागे स्ट्रगल तर आहेच, पण तो स्ट्रगल पार केल्यानंतर जे मिळणारं फळ आहे तर ते खूप मनाला सुखावणारं आहे. आणि आजही मी माझ्या व्हिडिओमध्ये कोणतीही गोष्ट स्क्रिप्टेड नाहीये. तर जे माझ्या मनात आलं माईक घेतल्यानंतर ते मी म्हणालेली आहे. तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यामुळे मनापासून खरंच तुम्हाला धन्यवाद करते, की तुम्ही सुद्धा माझे जेव्हा व्हिडिओ बघता, लाईक करता, कमेंट करता, ॲप्रिशिएट करता, मला सुद्धा छान वाटतं. तर असं करत चला आणि आजचा व्लॉगसुद्धा मी इथेच एंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. थोडंसं मील प्रिपरेशन केलं होतं मी आजच्या दिवसामध्ये आणि थोडं संध्याकाळचं इव्हनिंगचं सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.